हॅलो गाईज, केरळ ट्रिपच्या डे 2 मध्ये तुमचं स्वागत आहे. तर आम्ही फर्स्ट आणि सेकंड डे तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मुन्नारमध्येच थांबलेलो आहे. तर काल आम्ही जीप सफारी केलेली आहे पूर्ण, आणि आत्ता लोकल साईट सीइंगला आम्ही निघणार आहोत. त्यामध्ये टी फॅक्टरी, टी म्युझियम, त्यानंतर जे चहाचे मळे आहेत ते मळे, आणि आणखीन 5-6 पॉईंट्स आहेत. तर ते पॉईंट्स तुम्हाला दाखवतो. सो चला निघूयात. ही होती आमची अशी रूम, अम्यूज विस्टा. छान होती एकदम. सो बघा, हे काही मी त्यांनी सांगितलंय म्हणून किंवा हॉटेलवाल्यांनी सांगितलंय म्हणून सांगत नाहीये. तर जो माझा पर्सनल एक्सपिरियन्स आहे तर तो तुम्हाला सांगायचा प्रयत्न करतोय. सर फक्त एवढंच की इथे विंडो आहे, तर विंडोच्या बाहेर जर तुम्ही बघा तर त्यांनी ते असं पॅक केलेलं आहे. सो माहिती नाही की का, त्याचं रिझन काय आहे ते. तो रूम आहे थोडी मेसअप झालेली आहे. तर चला संध्याकाळी आल्यावर बघूयात, आवरूयात. आजचा जो काही दिवस आहे तर तो जरा साईट सीइंग करून येऊयात, आणि मार्केट जे काय आहे लोकल ते मार्केट बघूयात. आम्ही काल अजून एक गोष्ट एक्सपिरियन्स केली. पायनॅपल्स इथे केजी मध्ये मिळतात. आपल्या पुण्यासारखे किंवा नाशिक सारखे ते पीस मध्ये मिळत नाहीत. आता पुण्याला वाकडचा रेट जो काही चालू आहे तर तो आहे ऑलमोस्ट 80 रुपये. इथे जे पायनॅपल्स असतात ते खूप मोठे आहेत, आणि टेस्ट एकदम सॉलिड आहे त्याची, एकदम छान आणि गोड. तुम्ही जे पुण्याचे पायनॅपल्स आहेत ते आपण सांगू शकत नाही की ते गोड निघेल की आंबट निघेल. जर आंबट निघाल तर तो कापणारा काय करतो, म्हणजे जो शॉपकीपर आहे तो काय करतो, तो साईडला एका पिशवीत घालून ठेवतो, परत दुसरं हे अननस कापतो आणि मग आपल्याला देतो. तर इथे तसं नाहीये. इथे जे अननस कापेल ते गोड. सो बघूयात, आज पण खाऊयात. सो चला बाय. सो गाईज, पहिल्यांदा आम्ही आलेलो आहे मॅकोफा चॉकलेट फॅक्टरी. इथे यांची चॉकलेटची जी काही पूर्ण प्रोसेस आहे ते पण दाखवतात, आणि सध्या लाईव्ह नाही आहे त्यांची प्रोसेस, त्याच्यामुळे बाहेरूनच बघू शकतो. आणि वेगवेगळे जे काही चॉकलेट्स आहेत ते तिथे अवेलेबल आहेत, दाखवतो तुम्हाला. या मशीन्स त्यांनी चॉकलेट मेकिंगसाठी ठेवलेल्या आहेत. सध्या लाईव्ह प्रोसेस स्टार्ट नाही, त्याच्यामुळे बंद आहे. हे कोकोचं जे काही फळ असतं ते असं असतं. कोकोचं फळ येते, तर या आतमधून ना हे निघतं. ओके, वन दिस इज कोको बीन्स का शेल है, इसका यूज कोको बटर. और ये कोको कोको फ्रूट में ऐसे सीड्स मिलता है. ये सीड्स फर्मेंटेशन करके सनलाइट में ड्राई करके ग्राइंड करके यूज करते हैं. और कोको ये ग्राइंड करने के टाइम इसमें ऑयल एक्स्ट्रा है. ये ऑयल कोको बटर. ये जो आउटर कोको बटर से व्हाइट चॉकलेट. हो, कोको बटर मीन्स व्हाइट चॉकलेट सब बनाना. हे त्यांचे प्रोडक्ट आहे, मकोफा कोको पावडर, हॉट चॉकलेट. अनाचल मध्ये आम्ही ती जे अमेज विस्टा आहे ती रूम घेतली. इथे सगळे चहाचे मळे आहेत. विंडोज एक्सपीचा जो काही एक वॉलपेपर होता तो कपिल भाऊ म्हणतात इथे शूट केलेला. हे टाटा टीचा प्रोजेक्ट आहे, टाटा कन्झ्युमर प्रोडक्ट्स अँड लिमिटेड समथिंग. तर हे आहेत मित्रांनो चहाचे मळे.
मुन्नारचा मेन चौक. अंकल 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 अंकल, हे लोकल मार्केट आहे मुन्नारचं. हा, यांचा हार करायची पद्धत पण वेगळी आहे. जे मोठं दिसत आहे ते केळीचं साल आहे आणि फुल त्यामध्ये आत ठेवतात आणि साध्या दोऱ्याने गुंडाळतात. हे दागिने बघा, सोन्याचं दुकान, केरळमधलं सोन्याचं दुकान. मेकर्स ऑफ ट्रिपल टी म्युझियमला. तर याची 150 रुपये पर हेड ॲडल्टसाठी एंट्री फी आहे. म्युझियम आणि फॅक्टरी हे दोन्ही पण आपण बघू शकतो. सो चला बघूयात आतमध्ये. हे मित्रांनो टाईम मेजरिंग डिव्हाइस आहे, 1913 साठी क्रिएट केलेलं. इथे जर तुम्ही बघाल तर इथे जो काही टाईम आहे तो एम्बॉस केलेला आहे, 11:20. ओके, सो हे बघा ऑलमोस्ट इथे 11 आहे, 11:20 झालेले आहेत. तर माहिती नाही मेजर कसं करायचं, पण ऑलमोस्ट सेम आहे बघा, इन बिटवीन 11 and 12. तर हे आहे म्युझियम. जी काही इन्फॉर्मेशन आहे ती दिलेली आहे. टेन्स 20s मध्ये ती बायसिकल मध्ये पहिल्यांदा तयार केली. तो हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर प्लॅन्ट जो पहिल्यांदा चालू केली, तर हे त्याचं फील आहे. इनिशियली 1910ला त्यांनी हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर प्लांट आहे तो इथे चालू केलेला मुन्नारमध्ये. इन्सिडेंट कॅल्क्युलेटर. बूट्स काय माहिती. खाली हे इथे वर एक डिजिट टाकायचं, खाली दुसरा डिजिट टाकायचा आणि इथे फायनल आन्सर येणार. झाडाचे जे काही शेंडे आहेत ते काढून आणले त्यांनी. तो जो भुसा आहे त्याच्या अंदर, तो जो भुसा आहे तो इथे टाकला. इथून मग खाली माहिती नाही काय होतं, एक प्रोसेस होऊन ते पुढे जाते. प्रोसेस होऊन नंतर इथे ब्लॅक त्यांचं म्हणणं असं आहे, जेवढी बारीक पावडर तेवढी या होपरमधून आली, इथं सगळं मॉइश्चर काढतं आणि त्यानंतर इथे तुम्ही बघू शकता थोडं खटपट स्मेल येतं. त्यांनी सांगितलं की जेवढी जास्त थिकनेस किंवा जे पावडर आहे ती जाड असेल तेवढी टेस्ट जास्त. मग अशी उलटं बोललो, जेवढी जास्त फाईन किंवा बारीक असेल तेवढी टेस्ट कमी. 1920 हा करायचा. तुमचं जे काही इन्फॉर्मेशन ते दिलेली आहे, ती इंडियात कशी आली. सो हे आहे डिफरंट व्हरायटीच्या चहा. ग्रीन टी हे आपल्या कामाचं आहे. I've taken this 4. 1 4. Buy 3 get 1 free. आम्हाला 2च घ्यायचे होते. तुम्ही घेणार आहे का? हा लेमन, आम्ही लेमन घेतलाय. सो गाईज, आमचं आता टी फॅक्टरी आणि टी म्युझियम बघून झालेलं आहे. आता नेक्स्ट स्पॉटला चाललेलो आहे मुन्नारमधल्या.
कुठे सोविनर्स खूप छान होते, पण आज तिथे सुट्टी असल्यामुळे ते मिळाले नाही. म्हणजे तिथला जो माणूस होता ते त्यांचं नव्हतं, दुसरं कोणाच तरी होतं. सो बघूयात आता. गाईज आता आम्ही मड्डूपेटी डॅमला आलेलो आहे. इथे बोटिंग आहे, पण बोटिंगमध्ये जरा टाइम वेस्ट होईल, त्याच्यामुळे आम्ही इथे थांबत नाही. आता काय नाही बघतो, कल्टी देतो. इथून पुढे गॅप रोडला जाणार आहे. जर काही खरंच इम्पॉर्टंट असेल तरच थांबणार, नाही तर मग पुढे जाणार आहे. तुम्ही आलात तर इथे बोटिंगचं ऑप्शन आहे. हे आहे मधुपेटी डॅमचं गेट. खाली तुम्ही बघताय ते, इथून पाणी सोडलं जातं. सो गाईज आम्ही आता इथे इको पॉईंटला पोहोचलेलो आहे. तर इथे म्हणतात ॲक्च्युअल याचं शूटिंग चालू झालेलं आपलं चेन्नई एक्सप्रेसच्या ते काय गाडीचा जो सीन आहे तो. आणि इथे वेगवेगळे ऑप्शन्स आहेत अवेलेबल. पेडल बोट्स आहेत आणि कायाकिंगच्या बोट्स आहेत. तर आम्ही आता अनुजा आणि आम्ही दोघं कायाकिंग करतो आहे. सो चला आतमध्ये गेल्यावर दाखवतो तुम्हाला. गॅप रोडला आलेलो आहे. तर हा आहे गॅप रोडवरचा सीन. काही नाही, फक्त एक हे आहे घाट सेक्शन टाईप रस्ता आहे डोंगराच्या साईडला. हे इथे वर पण तुम्ही बघू शकताय. तुम्ही जिथे बघाल तिथे ट्रीचं प्लांटेशन केलेलं आहे. केरळ ट्रिपमध्ये हा पण एक पॉईंट आहे. हे चहाचे जे झाडं किंवा मळे त्यामध्ये जाऊन फोटो काढायचे. पुढे जातो आता. सो गाईस केरळ ट्रिपचा मुन्नारमधला हा सेकंड डे होता. तर इथे गॅप रोडला आलेलो. गॅप रोडवरून पुढे आल्यानंतर खूप सारे असे चहाचे मळे आहेत. एक चहाचा मळा इथे आहे, बाकी सगळे इकडे जायला रेस्ट्रिक्शन्स आहेत. तर चहाचा मळा असा आहे की मेन हायवे जातोय, टोल प्लाझा सोडल्यानंतर हार्डली 5 मिनिटं डिस्टन्सवर आहे. तर त्या ठिकाणी 50 रुपये एंट्री फ्री आहे पर पर्सन. तर तुम्ही खाली त्या चहाच्या मळ्यामध्ये येऊ शकतात आणि त्यांचं जे अटायर आहे त्या अटायरमध्ये तुम्ही फोटोज काढू शकतात. आणि आम्ही सगळे फोटोज वगैरे काढून झालेले आहेत. डे 2 इथे संपवतो आहे. तर उद्या सकाळी लवकर उठून थेकेडीला जायचं आहे. तर बघूयात आता पुढे काय आहे. थेकेडीला पण 2-3 फक्त स्पॉट्स आहेत, जास्त काय नाही आहे थेकेडीमध्ये. सो चला या व्हिडिओमध्ये इथेच थांबूयात. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा हे अक्षय यूट्यूब चॅनलला. आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, तुम्ही जर जुनेच असाल, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. ठीक आहे, ओके, बाय.